नमस्कार सर्वांना, माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर होळीला आपण पुरणपोळी तर करतच असतो, तर त्याचं आपण येळवणी काढतो। तर कटाची आमटी प्रत्येक घरोघरी होतेच होते। तर ही आपण रेसिपी तयार करत आहोत। अशा पद्धतीने तुम्ही तयार कराल तर बघा छानपैकी चव येते आणि खूप सुंदर असं चविष्ट कटाची आमटी तयार होते। ह्या पद्धतीने तयार कराल तर इथे मी मातीचा तवा घेतलेला आहे। मातीच्या भांड्यावर वाटण भाजलं तर खूप छान चव येते भाजीला। तर मी इथे मातीचा तवा घेतलेला आहे। कांदा असा छानपैकी मऊ होईपर्यंत ब्राऊन होईपर्यंत भाजून घेतला। इथे तेल टाकून घेतलं आणि खोबरंसुद्धा भाजून घ्यायचे। तांबूस होईपर्यंत खोबरं भाजून घेतलं। तर इथे दोन्ही साहित्य मी भाजून घेतले। तर इथे वाटण करून घेते। ते खोबरं आणि कांदा भाजून घेतलेला आहे, त्याचं वाटण तयार करते। तुम्ही आलं लसूणसुद्धा टाकू शकता, कारण मी आलं लसूण पेस्ट टाकणार आहे। तर इथे मी कढई तापत ठेवलेली आहे। कढईमध्ये मोहरी 1 चमचा फोडणीला टाकून दिले आणि जिरं 1 चमचा। छानपैकी तेल गरम झालं होतं आणि त्यानंतर मी जिरं मोहरी टाकले आणि 1 बेडकी मिरची टाकली, 2 तमालपत्र टाकून घेतले आणि छान परतून घ्यायचं आहे। आणि इथे कढीपत्त्याची पानं राहून गेली, मी ते कढईला 5-6 कढीपत्त्याची पानं पण टाकून देते। तर छानपैकी परतून घ्यायचं आहे। इथे कढीपत्त्याची 2-3 पानं आणि आलं लसूण पेस्ट टाकून घेतली। इथे आलं लसूण पेस्ट छानपैकी परतून घ्यायचे आहे, ते छान बघा। आणि त्यानंतर मी जे खोबरं आणि कांद्याचं वाटण केलं होतं ते टाकून घेते आणि छानपैकी परतून घेते। आणि इथे 3-4 कढीपत्त्याची पानं टाकून घेते। छानपैकी परतून घ्यायचं आहे आणि वाटण टाकून घेतलं आणि छानपैकी तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे। ते बघा भाजून घ्यायचं आहे चांगला आणि लगेचच आता त्यामध्ये मी सर्व मसाले टाकून घेते। इथे 1 चमचा घरगुती तिखट मसाला आणि अर्धा चमचा हळद, गरम मसाला अर्धा चमचा आणि धनिया पावडर अर्धा चमचा आणि इकडे मी टाकून घेते जिरा पावडर 1 चमचा आणि सर्व मसाले एकसारखे फ्राय करून घ्यायचे आहेत। छानपैकी सर्व मसाले शिजून घ्यायचे आहेत, कच्चेपणा जाईपर्यंत असे फ्राय करून घ्यायचं आहे। आणि इथे मी जे वाटण केलं होतं मिक्सरच्या भांड्यात जे पाणी आहे ते टाकून घेणार आहे आणि हे वाटण पुन्हा एकदा शिजून घेणार आहे। तर इथे मी वाटणाचं पाणी थोडंसं टाकून घेते आणि तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे छानपैकी। तर इथे आपलं पूर्ण वाटण बघा तेल सुटलेलं आहे छानपैकी। आता मी इथे येळवणी काढून ठेवलेलं आहे, जे डाळ गाळून ठेवलं होतं, छान घट्टसर असं येळवणी आहे। तर इथे बघू शकता 1 पातेली भरून डाळीचं पाणी काढलेलं आहे। तर आपण ह्याला कटाची आमटी म्हणतो। तर इथे आता हे मी फ्राय केलेले सर्व मसाले ह्याच्यामध्ये टाकून घेते आणि छानपैकी अशी उकळी येऊन द्यायची आहे। इथे मी 1 चमचा मीठ टाकून घेते आणि कोथिंबीरसुद्धा टाकून घेते लगेचच आणि छानपैकी उकळ येऊन द्यायची आहे। इथे मीठ टाकून घेतलं, कोथिंबीर टाकून घेतली आणि छानपैकी 5 मिनिट येळवणी शिजून द्यायची, कारण की ह्याला वेळ काही लागत नाही, खूप पटकन होणारी रेसिपी आहे। आणि छान असं मटणासारखा वास येतो आहे आणि खूप सुंदर आपली कटाची आमटी तयार झालेली आहे। तर बघा तुम्हाला ही कटाची आमटी आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका। तर बघू शकता किती छान अशी रेसिपी आपली तयार झालेली आहे।
तर व्हिडिओ स्किप न करता पहा. धन्यवाद.